मित्रांनो नमस्कार. आर के मालवणच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आमचा जो यूट्यूब चॅनल आहे यामध्ये आपण प्रत्यक्षात जशी प्रॉडक्ट्स शोरूममध्ये पाहतो त्या पद्धतीची प्रॉडक्ट्स आपण व्हिडिओजमधून आणत असतो. म्हणजे आपल्याला कोणत्याही शोरूमला व्हिजिट न करता आपण ही प्रॉडक्ट्स आणि त्याची वैशिष्ट्य संपूर्णपणे जाणून घेऊ शकतात. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे कॅराओके स्पीकरबद्दल, जो क्लॅरिओन कंपनीचा आहे. हा कॅराओके स्पीकर तर आहेच, पण सोबत हा DJ स्पीकरसारखे त्याला कंट्रोल पॅनल आहे, कंट्रोल नॉब आहे. याचा मॉडेल नंबर आहे K-Party 15 आणि याची वैशिष्ट्ये आपण आता पुढे माहिती करून घेतोच आहे. त्यावर आता आपण जर पाहत असाल तर ह्याच्यामध्ये एक मोठा नॉब आहे जो व्हॉल्यूम नॉब आहे. बाजूला इक्विलायझर नॉब आहेत, म्हणजे ते 6 चॅनल इक्विलायझर आहेत. इथे व्हॉल्यूम कंट्रोल आहे. GT व्हॉल्यूम आहे. GT व्हॉल्यूम म्हणजे जे इनपुट आपण गिटार इनपुट किंवा ऑक्स इनपुट देणार तर ते कंट्रोल करण्यासाठी. आणि हे माईक व्हॉल्यूम पण आहे. याला माईक व्हॉल्यूम अशासाठी की याला 2 इनपुट माईक देऊ शकतो. जे वायर्ड इनपुट आहे तर त्याच्यावर माईक व्हॉल्यूम ॲडजस्ट करू शकतो. याच्यावर व्हॉल्यूम कंट्रोल, मेन व्हॉल्यूम कंट्रोल असल्यामुळे ह्याच्यावर मेन व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतो किंवा त्याचा आवाज कमी जास्त करू शकतो. त्याच्या पुढे आपण पाहूया. हा जो आहे हा इनपुट मोड, म्हणजे इनपुट मोड अशासाठी की आपण ब्लूटूथ किंवा TV कनेक्ट करणार किंवा त्याला एक्सटर्नल कोणतंही डिव्हाइसेस जे कनेक्ट करणार तर त्याच्यावर आपण हे मोड सिलेक्ट करू शकतो. याला FM रेडिओ देखील आहे. हे जे कंट्रोल पुढे आणखीन मायक्रो स्विच पण दिसतात, हे पण वेगळ्या कारणासाठी आहे. याची पुढे माहिती मी देतोच आहे. हा जो आहे हा लाईट मोड अशासाठी तर ह्याच्यावरती जे लाईट्स आहेत, म्हणजे पुढे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स आहेत, ग्रीन, रेड, ब्ल्यू, तर ते मोड चेंज करण्यासाठी या स्विचचा उपयोग होतो आहे. मी आपल्याला ते लाईट पण दाखवतो आहे पुढे. जर आपण आता पाहताय तर इथे 15 इंचाचे 2 उफर दिसतील, जे लॉंग थ्रो उफर्स आहेत. हे बघा, ह्या लाईट्स आता आपल्याला दिसतात. ह्याचा मोड आपण त्या नॉबवर वरच्या नॉबवर चेंज करू शकतो. म्हणजे हा स्पीकर नुसता श्रवणीय नाही तर तो प्रेक्षणीय पण झाला आहे. म्हणजे तो एक त्याला आकर्षणपणा त्याच्यामुळे प्राप्त झालेला आहे त्या लाईट्समुळे. पुन्हा एकदा आपल्याला हा पूर्ण टॉप टू बॉटम दाखवतो आहे. इथे हे कंट्रोल पॅनल, 6 बँड इक्विलायझर, हा मोड सिलेक्टर स्विच. इथे हे जे छोटे मायक्रो स्विचेस दिसतात हे अशासाठी आहेत की याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की यामध्ये आपण गाणी म्हणतो किंवा जी भजने म्हणतो तर ती रेकॉर्ड करता येतात. शिवाय यामध्ये कॅराओके सिंगरसाठी एक छान एक पर्याय दिलेला आहे की कोणत्याही साऊंड ट्रॅक आपल्याकडे जर अवेलेबल नसेल किंवा नवीन जर एखादं गाणं आलेलं असेल आणि त्याचा साऊंड ट्रॅक अवेलेबल नसेल किंवा म्युझिक अवेलेबल नसेल तर ह्याच्यामध्ये फक्त एक बटन दाबून आपण त्या सॉन्गपासून त्याचं म्युझिक सेपरेट करता येतं आणि त्याच्यावर आपण कॅराओके सॉंग्स पण म्हणू शकता. तर हा एक फीचर ह्या क्लॅरिओन स्पीकरला दिलेला आहे. या स्पीकरसाठी सध्या एक एक्सचेंज ऑफर चालू आहे. म्हणजे जर आपल्याकडे कोणताही जर जुना साऊंड सिस्टीम असेल किंवा जुना स्पीकर सिस्टीम असेल, ती चालू असू देवा बंद, ते आपल्याला एक्सचेंज करू शकता आणि हा स्पीकर आपण EMI वरती पण खरेदी करू शकता. हा एक सध्या ऑफर चालू आहे. शिवाय त्याच्यावर कॅशबॅक ऑफर पण चालू आहे. फायनान्स ऑफरबरोबर आपल्याला कॅश डिस्काउंट पण आहे. असे अनेक त्याच्यावर ऑफर्स सध्या चालू आहेत. आणि याची जी किंमत आहे ही किंमत आपल्याला कळून जाईल. एक नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्यावर कॉल करून आपण याच्याबद्दलची किंमत समजून घेऊ शकता. या स्पीकरसाठी आपण सॉंग्स रेकॉर्डिंगची पण सुविधा दिलेली आहे कंपनीने. म्हणजे आपण एखादं गाणं म्हणतो किंवा आपली भजनं म्हणतो तर ती आपण रेकॉर्ड करू शकता पेन ड्राईव्हमध्ये फक्त एका रेकॉर्ड बटनाने. तर तो एक सर्वात महत्त्वाचा आणि फायदेशीर फीचर आहे. या स्पीकरला एक्स्ट्रा कनेक्टिव्हिटी जर म्हटलात तर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. आपण याला iPad, iPhone, टॅबलेट किंवा त्याला एक्स्ट्रा लॅपटॉप म्हणा किंवा प्रोजेक्टर पण कनेक्ट करू शकतो. हा एक फीचर आहे. शिवाय हा स्पीकर आपण बाहेर बॅटरी ऑपरेटेड असल्यामुळे बाहेर नेऊन त्याला 4 तास बॅटरी बॅकअप देखील आहे आणि त्याला आपण एखाद्या वेळेस एक्सटर्नल बॅटरी पण यूज करू शकतो. कार बॅटरी म्हणा किंवा एक्सटर्नल बॅटरी जोडून याला आपण ऑपरेट करू शकतो. म्हणजे बाहेर कुठेही कार्यक्रमाला गेलात तर स्पीकर बंद झाला याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. शिवाय आपण त्याच्याबरोबरच्या ज्या ॲडॅप्टरमुळे जर 230 सप्लाय जरी अवेलेबल असेल तरी पण आपण त्यावर तो कनेक्ट करू शकतो.
मित्रो, आपल्या या व्हिडिओमध्ये काही जर गोष्टी राहून गेल्या असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, किंवा आपल्याला कोणत्या अदर स्पीकरच्या व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील तरी पण आम्हाला कळवा, किंवा आपल्याला कोणत्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत स्पीकर्समध्ये या जर आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवाल तर आम्ही त्यावर देखील नक्की व्हिडिओ बनवू. मित्रो, जसा जसा काळ बदलत चालला आहे तसतसे स्पीकरचे प्रकार बदलत चालले आहेत आणि ते स्पीकरचे प्रकार असे आलेत की जे खूप उपयोगी व्हायला लागलेत. म्हणजे पूर्वी जर आपला होम थिएटर घेतला तर फक्त आपल्या घरातल्या उपयोगाकरता व्हायचा, किंवा आपण जर टॉवर स्पीकर घेतले तर फक्त त्या टी व्हीसाठी उपयोग व्हायचे, किंवा एक मर्यादित उपयोग त्यांचा व्हायचा. पण आत्ताचे जे स्पीकर आले आहेत तर ते घरात उपयोगात आहेतच, पण आपण आउटडोअरसाठी पण यूज करता येतात. म्हणजे एखादी सभा म्हणा, किंवा एखाद्या हॉलमध्ये कोणता कार्यक्रम असेल म्हणा, किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, किंवा कोणतेही फंक्शन असेल, लग्न समारंभ असेल, तर त्यासाठी देखील या स्पीकरचा वापर होतो आहे. म्हणजे जेवढा वॅटचा स्पीकर मोठा तेवढा त्याचा साऊंड थ्रो पण मोठा. शिवाय याचा उपयोग शाळांसाठी पण बऱ्यापैकी होतो आहे. म्हणजे लेक्चरसाठी किंवा एखादा शाळेमधला कार्यक्रम असेल तर त्यासाठी हा फार उपयोगाचा स्पीकर आहे. शिवाय गावात कोणतेही अशा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणा किंवा सोसायटीज म्हणा, तर ह्यांचे जर काही कार्यक्रम असतील किंवा जर सभा असतील तर त्याच्यासाठी हा स्पीकर फार उपयोगाचा आहे. मित्र, भजन मंडळींसाठी हा अतिशय उपयुक्त असा स्पीकर आहे. याचं कारण की याला 2 माईक बरोबर येणार वायरलेस, शिवाय कॉर्डेड माईक पण आपण जोडू शकतो, एक्सटर्नल मिक्सर लावू शकतो. प्रत्येकाचा कंट्रोल वेगळा आहे, प्लस त्याला इक्विलायझर देखील आहे आणि बॅटरी असल्यामुळे बाहेर कुठेही नेण्यास अगदी सोपा पण आहे. मित्र, आजचा कॅरोके स्पीकरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्याला सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान रिअल प्रॉडक्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन नक्की येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.